भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि ज्ञानदायी संदेश जर आपल्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश पाहून दुर्लक्षित करू नका. आजचा हा संदेश आपण आपला किमतीचा वेळ देऊन पुढे नक्कीच ऐकावा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठी गोड बातमी मिळेल आणि तुमच्या पाठीमागची सर्व पनौती देखील जळून जाईल. फक्त आजचा हा संदेश तुम्ही पूर्ण नक्कीच ऐकावा. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्र छाया. आदमापूरमध्ये आहे तुमचा निवास, बाळूमामा तुमच्या कृपेने सुखी होतो आम्हा प्रत्येक भक्तांचा जीवन प्रवास. या जन्माची पुण्य पावली, आज भक्तीची तुझ्या लागली. तूच असशी माझी माय माऊली, अनंत लाभ तुमची कृपा सावली. प्रेमळ मित्रांनो, जिद्द आणि बाळूमामांवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या आपण प्रत्येकांना नक्कीच पाहिजेत. बाकी दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे काही याचाही नक्कीच आनंद कधी मिळणार नाही. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी मात्र स्वतःचा विचार करतात आणि मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करीत असतात. आणि माऊली म्हणतात, जो प्रथम आपल्यासोबत दुसऱ्यांचे चांगलं व्हावं असं नक्कीच विचार करीत असतो ना, त्याचं प्रथम नक्कीच चांगलं होतं. बाळूमामा बाळूमामा जप करता, बाळूमामा भेटे भोल्या भक्ता. ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता घेतो धावा. नक्कीच दाखवण्यापेक्षा निभावणं हे मात्र महत्त्वाचं आहे. प्रेम असो किंवा तर ती मैत्री असो, यश जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला ना तरीही समाधान मात्र हा आपल्या मनाचा नक्कीच विजय असतो. नामावर ज्याचा विश्वास नाही तो मात्र वनवन भटकत राहे, त्यात कसले सुख नाही, नित्य तो मात्र चिंताग्रह राहे. आपण प्रत्येकांना नेहमी सांगतात की माझ्या प्रेमळ भक्ता जगणं खूप सुंदर आहे. सतत तू रुसू नकोस, एक फूल उमललं नाही म्हणून तू रोपाला कधी तोडू नको. सगळं काही मनासारखंच होतं असं काही नाही, पण जेव्हा तुझ्या मनासारखं झालेलं होतं ते दिवस तू कधी विसरू नको. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत तुझ्या सध्यासोबत त्यांना कधी तू सोडू नको. हेही वाईट दिवस नक्कीच सरतील, तू मात्र तुझं हसणं नक्कीच विसरू नकोस. हेच आपल्याला नेहमी गुरुमाऊली मात्र म्हणत असतात. बाकी मित्रांनो, ज्याच्या केवळ स्मरणाने जन्म मरणाच्या फेऱ्यातून संसार बंधनातून सुटका होते ना, त्या भगवान श्री संत सद्गुरू बाळूमामांना मी नमस्कार करतो. आणि आजचा हा संदेश मी पुढील मात्र नक्कीच वेळेप्रमाणे सुरुवात करतो. तर आजचा संदेश आता मात्र या क्षणापासून आपण नक्कीच वेळ देऊन ऐकावा. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येतं. म्हणून आपण प्रथम लोकांपासून अपेक्षा सोडली पाहिजे. अर्थात तुम्ही कधी स्वतःपासून अपेक्षा मात्र नक्कीच सोडू नका. लोखंड थंड असताना मजबूत असतं, पण गरम झाल्यावर त्याला कोणीही कसाही स्वतःच्या इच्छेनुसार आकार देऊ शकतो. त्यामुळे नेहमी शांत आणि तुम्ही संयमी राहा. लोक तुमचा वापर त्यांच्या फायद्यासाठी नेहमी नक्कीच करतील. जो व्यक्ती नेहमी योग्य पद्धतीने आनंदी नक्कीच राहत असतो ना, त्याला भगवंत कधी कोणत्या गोष्टीची मात्र कमतरता नक्कीच पडू देणार नाहीत. जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नसतो. या जन्मातील माणसं पुन्हाही कधी भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणूनच आपण देखील प्रत्येकांना आनंद मात्र नक्कीच दिले पाहिजे. आयुष्यात जे मिळेल ते पचवायला मात्र शिकलं पाहिजे. कारण अन्न जर पचले नाही तर आजार वाढतात. पैसा जर माणसाला पचला नाही तर दिखावा वाढतो. गोष्टी पचल्या नाही तर अर्थात गॉसिप वाढते. त्रुटी पचली नाही तर अहंकार वाढतो. टीका पचली नाही तर वेर वाढत असते. आणि गुपित पचलं नाही तर धोका वाढतो. आनंद कधी पचला नाही तर पाप वाढत असतो. कोणीतरी मला सहज विचारलं, त्रास म्हणजे काय? जीवापाड जपलेलं नाते आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजे असतेच त्रास. बाकी मित्रांनो, जगण्याच्या या रंगमंचावर तुम्ही वावरताना असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जगातील सर्वात महाग पाणी कोणते तर ते अश्रू आहे. कारण त्यात 1% पाणी आणि 99% भावना असतात.
त्यामुळे कोणाच्या भावना तुम्ही कधीही दुखावू नका. हसत राहा आणि प्रत्येकाला नेहमी तुम्ही हसवत राहा. बाकी प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच, ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी मात्र पलीकडच्या नक्की प्रॉब्लेमच असतात. बाकी मित्रांनो, नेहमी चांगल्या विचारातून येते चांगले विचार. हे नेहमी चांगले विचार असणाऱ्या माणसांच्या संगतीतून येतात आणि म्हणूनच मला अभिमान व आनंद आहे की मी चांगले विचार असणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये मात्र नक्कीच आहे. असं तुम्हाला तुमच्या मनाने जर म्हटले तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये योग्य ध्येय ते प्राप्त नक्कीच करू शकता. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काय गमविलेले आहोत याचा विचार नेहमी करण्यापेक्षा तुम्हाला काय मिळालेले आहे याचा देखील तुम्ही नक्कीच विचार करा. बाकी काही नाती अशी पण नसतात ज्यांच्यासोबत एकी मात्र आपला फोटो नसतो, पण ती मात्र आपल्या प्रत्येक क्षणी सोबत असतात. क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं तुम्ही कधी वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलास लाख मोलाची माणुसकी तुम्ही मात्र कधी विसरू नका. मामा म्हणतात, स्वतःला तुम्ही असे घडवा की ज्या व्यक्तीच्या तुम्ही जवळ आहात त्याला अभिमान वाटला पाहिजे आणि ज्या व्यक्तीच्या जवळ तुम्ही नाहीत त्याला मात्र पश्चाताप नक्कीच झाला पाहिजे. बाकी ज्याला काळजी असते ना त्याला मात्र वेळ नक्कीच मागावा लागत नाही. कोणाला आपल्याशी बोलायची इच्छा नसेल तर त्यांना अजिबात तुम्ही बळजबरी करू नका. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला टाळत असेल आणि तसं तुम्हाला स्पष्टपणे ती मात्र कधी सांगत नक्कीच नसते. प्रसंग परीक्षा घेत राहतील, तुम्ही मात्र तुमची क्षमता नेहमी दाखवत राहायचं. प्रत्येकजण आपल्याला त्यांच्या गरजेनुसार महत्त्व देत असतो. आपला ब्रह्म असतो, त्याच्यासाठी आपण खूप खास आहोत. आणि चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा करावा हे तर संस्कारावर प्रत्येकाच्या अवलंबून असते. कारण चतुरपणा 4 दिवसाची चमक असते, पण लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा तर आयुष्यभर नेहमी नक्कीच चमकत असतो. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ आहेत, कारण शरीराला जखम झाली की रक्त बाहेर येते, परंतु अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला मात्र नक्कीच जखम व्हावी लागते. बाकी मित्रांनो, आयुष्यामध्ये भगवंत तुम्हाला दुसरी संधी दिल्यानंतर तुम्ही पुन्हा ती दुसरी चूक अर्थात तीच चूक पुन्हा दुसऱ्या नक्कीच संधीमध्ये करू नका, अन्यथा तुम्हाला मिळालेली संधी ती देखील तुम्ही गमावून बसाल. म्हणूनच प्रत्येक माणसाला भगवंत मात्र आयुष्य बदलण्यासाठी संधीही देतच असतो. फक्त माणसाला मात्र स्वतःच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवायचे आहेत. मनाचं पुस्तक अशा व्यक्तीसमोर आपण उघडावे ज्याला ते मनापासून वाचता येईल, नाहीतर फक्त पानं मात्र चालणारे इथे भरपूर जण आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती तर अशी नक्कीच असते जिच्यात त्यात नक्कीच जीव अडकलेला असतो, जो सोडवता पण कधी येत नसतो आणि त्या व्यक्तीबद्दलच्या भावना इतर कोणाकडेही व्यक्त पण करता येत नसतात. प्रत्येक आठवण मनात जपलेली असते, कारण ते नातं आयुष्याच्या अंगणात दिसत नसले तरी मनात मात्र खूप खोलवर रुजलेली असते. बाकी नात्याला महत्त्व द्यायचे असेल तर वेळेवर मात्र तुम्ही ते द्यायला शिका. नंतर वाढलेल्या झाडाला पाणी देऊन ते नंतर हिरवे होईल अशी मात्र अपेक्षा करणे व्यर्थ आहे. बाकी या जीवनात दुःख कधी संपत नसतात, ते रूप बदलून पुन्हा पुन्हा भेटायला येतात. म्हणून मिळेल त्या क्षणांचा आनंद घ्या. हे जीवन अनमोल आहे आणि हा जन्म देखील नक्कीच पुन्हा नाही, एवढं मात्र नक्कीच करे. बाकी शब्द बोलताना शब्दाचा अर्थात शब्दाला धार नको तर आधार मात्र असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द आपले मन कापतात आणि आधार असलेले शब्द आपले मात्र नेहमी मन जिंकत असतात. एवढं मात्र नक्कीच मन हळवं असावं पण दुबलं नसावं, कारण हवळ्या मनास भावना कळतात तर दुबल्या मनास नेहमी वेदना मात्र नक्कीच छळतात. हे देखील आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. प्रत्येकाचा एक काळ असतो, सोबतीला रुबाब असतो. काळ एकदा ओसरला की भल्या बुऱ्याचा हिशोब मात्र भगवंत नक्कीच करतो. म्हणूनच जेव्हाही तुमच्या आयुष्यामध्ये काळ येईल तेव्हा मात्र तुम्ही कधीही गर्व करू नका. बस एवढंच तुम्ही समजलं पाहिजे. आणि बिनधास्त जगणं ही सोपं नसतं, त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव मात्र करावा लागतो. पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला ज्या पद्धतीने येत नाही ना, तसंच आयुष्यात काही लोक असेच मिठासारखे आहेत. प्रत्यक्षात त्यांचे असण्याने कदाचित काही तुम्हाला फरक पडणार नाही, पण त्यांच्या नसण्याने भरपूर जास्त फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना
तुम्ही मात्र प्रथम जपायला शिका, कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा मात्र कधी येणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. कान भरणाऱ्या लोकांपेक्षा कान नक्कीच धरून चुका दाखवणारी माणसं आपल्या मात्र आयुष्यामध्ये आपण नक्कीच कमवली पाहिजेत. जीव लावलेल्या व्यक्तीला एक दिवस न बोलल्याने काय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकते. ज्याने मनापासून खरी मैत्री आणि प्रेम मात्र नक्कीच केलेलं पाहिजे. बाकी प्रत्येकाशी प्रेमानं आपण वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात ना, त्यांच्याशीही तुम्ही प्रेमाने वागले पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही स्वतः चांगले आहात म्हणून. आयुष्यात थोडीशी मैत्री अगदी अर्थात भोळ्या भाबड्या लोकांशी केली पाहिजे, कारण हुशार लोक गरजेच्या वेळी नेहमी मात्र इथे नक्कीच व्यस्त राहतात. जो दिसण्यावर जातो तो मात्र आयुष्यामध्ये हमखास फसतो. जो आपल्या डोळ्यातील भाव ओळखतो तो मात्र नक्कीच मन जिंकतो, पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयामध्ये मात्र नक्कीच राहतं. जोपर्यंत माणूस रुसतोय, रागावतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय, नको ती नक्कीच बडबड करतोय, तोपर्यंत माणूस आपला आहे. आणि ज्या दिवशी त्याने या गोष्टी सोडल्या त्या दिवशी आपण मात्र समजायचं ते म्हणजे खऱ्या माणसाला तुम्ही मात्र आता नक्कीच गमावलेलं आहे. मन कसं पाण्यासारखं स्वच्छ नक्कीच असलं पाहिजे. सहज जरी डोकावलं तरी देखील तलापर्यंत दिसावं. आयुष्यात प्रत्येक संधीचा फायदा आपण जरूर घ्यावा, मात्र कोणाच्या विश्वासाचा आणि असहाय्यतेचा फायदा आपण कधीही घेऊ नये, एवढं मात्र नक्कीच करे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, आपण कुणासाठी काही कधीच महत्त्वाचे नसतो, तर महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. आणि गरज संपली की नाती देखील संपत असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात ते म्हणजे आयुष्यामध्ये काय देखील झाले तरी देखील तू मात्र नेहमी स्वतःला नक्कीच आनंदी पूर्णत्व ठेवायला शिक. बाकी सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर तो सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे आपण वागलात तर आपण चांगलं, आणि त्याच्या मनाविरुद्ध आपण वागलो तर मग मात्र आपण तिथे वाईट झालेले असतो. नात्यांची शिलाई जर भावनांची झाली असेल तर तुटणे अवघड आहे, आणि जर स्वार्थाने झाली असेल तर टिकणे मात्र नक्कीच अवघड आहे. बाकी उशिरा मिळतात, जेव्हा नक्कीच मिळतात तेव्हा मात्र आपली आवड तिथून मात्र संपलेली असते. ते म्हणजे जीवनामध्ये हव्या असलेल्या गोष्टी. बाकी मित्रांनो, जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून नक्कीच लावला होता, पण काहींनी मात्र फक्त कामापुरताच नातं टिकवलं, तिथंच अर्थात पळून मात्र नक्कीच चुकलं. कोणी कोणाचं नसतं, आपण उगा सगळ्यांनाच आपलं मात्र समजून बसतो. परंतु एक गोष्ट आपण मात्र आयुष्यामध्ये स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक नक्कीच तुम्ही नियम बनवलेला पाहिजे. ते म्हणजे जे सध्या तुमच्या सोबत आहेत त्यांना मात्र तुम्ही नेहमी पुढे घेऊन जायचे असते, आणि जे सध्या तुमच्या सोबत नाहीत त्यांना मात्र तुम्ही नक्कीच पाहूही नका. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. नात्यात दुरावा आला म्हणून समोरच्याचं मन दुखेल असं तर कधीच वागायचं नाही. कधीतरी तेच नातं आपल्यासाठी खूप स्पेशल होतं नेहमी, हे मात्र आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं. बाकी आयुष्यात काही नाते अशी पण असतात ज्यांच्यासोबत आपला एकही फोटो नसतो, पण तरीही ती आपल्या खूप जवळची असतात. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. काही लोक आपली फायदा घेतात, काही मात्र आपल्याला नक्कीच आधार देतात. फरक फक्त एवढाच आहे की फायदा घेणारे मात्र डोक्यात आणि आधार देणारे नेहमी हृदयात राहतात. वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही, पूर्ण दिवस तणावात जातो, सगळे प्रश्न एकाच वेळी समोर येतात. वाटतं का माझ्याबरोबरच असं होतं, मन मात्र चिडचिड करतं, राग येतो आणि तो नकळत आपल्या माणसांवर निघत असतो. पण हेही दिवस जातात, त्यांना थांबवता येत नाही, पण त्यातून स्वतःला सावरता येतं. कधी कोणी आपल्यासोबत असं कधी नसतं, पण शेवटी स्वतःलाच आधार मात्र आपल्याला स्वतःलाच द्यावा लागतो. कारण आयुष्य सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून लक्षात ठेवा, वाईट दिवस असतात पण आयुष्य कधी आपले वाईट नसते. म्हणूनच आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्याला किती वाईट दिवस जरी आलीत ना, तरी आपण मात्र त्यांचा सामना योग्य पद्धतीने करायला शिकले पाहिजे. आयुष्य कधी सोपं नसतं. अर्थात आपलं चांगलं आपल्याच माणसाला काय परक्यानं सुद्धा कधी पचत नसतं.
आणि भगवत नसतं. खूप लोक मिळतात पाय नक्कीच खेचणारे, खूप लोक मिळतील तुम्हाला त्रास देणारे, पण आपण मात्र नक्की सोबत साथ देणाऱ्यांना पाहून पुढे चालायचं असतं. आपण चांगले वागले म्हणून समोरचाही आपल्यासोबत चांगलाच असेल, आपल्यासोबत असं काहीच नसतं. काहीतरी स्वार्थासाठीच लोक आपल्याजवळ येत असतात. बाकी ज्याला जायचं तो मात्र निघून जातोच, आणि ज्याला थांबवणं नक्की सोपं नसतं. संकटाला पाहून रडायचं नसतं, परिस्थितीतून शिकून स्वतःला नेहमी आपण प्रत्येकजण नेहमी सावरायचं असतं. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. जीवनाच्या वाटेवर चालताना मी जगेन, नक्कीच जगेन अथवा मरेन, तू हे मात्र आयुष्य नक्कीच यशस्वी होऊनच मी जगेन. बाकी नातीउगाच टिकत नसतात, त्यासाठी निस्वार्थपणे जीव आपण प्रत्येकांना लावावा लागतो. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुम्ही समजून घ्या, आधाराचे शब्द ते म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक माणसाची तुम्ही कदर करा, कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा कधी मिळत नसतो, आणि या जन्मातील माणसंही पुन्हा पुन्हा कधी आपल्याला भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी तुम्ही प्रथम प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने नक्कीच ठीक होत असते. म्हणून प्रथम शब्दाला धार नको तर आधार मात्र आपण नक्कीच दिला पाहिजे. कुणी स्वतः होऊन दुःख आणि वेदना सांगत असेल तर नक्कीच मनातलं कुणाला तरी आपण सांगावं, मन मोकळं आपण करावं, ही त्याची इच्छा असते, आणि तुम्ही ते ऐकावं हीच त्याची अपेक्षा असते. तुमचं डोकं उठवण्याचा त्याचा हेतू मात्र मुळीच नसतो. जर कोणी भेटला तर निदान 5 मिनिटे तुम्ही त्याला द्या, तुमचं मोठं नुकसान कधीच होणार नाही, पण हीच 5 मिनिटे त्याला लाख मोलाचा मानसिक आधार मात्र नक्कीच देतील. खूप चांगलं असणं हा एक प्रकारचा गुन्हाच असतो. कळतच नाही लोक आपली कदर करतात की आपली मात्र नक्कीच वापर करतात. सगळी म्हणतात जग बदलले, जगात मात्र बदलले तरी काय, ते म्हणजे मिरचीचा चिकटपणा बदललेला नाही, आणि आंब्याचा गोडवा देखील बदलला नाही, पानांचा हिरवा रंग देखील अजून देखील बदललेला नाही. मग माणसाने माणुसकी गमावली आणि सर्व काही जगाला मात्र तो नक्कीच दोष देत आहे. बस एवढंच आयुष्यामधले एक सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. एक झाडाच्या अर्थात एकाच फांदीवर दोन्ही आंबे वाढत आहेत. एक आधीच मात्र पिकलेला आहे तर दुसरे मात्र पिकण्यासाठी अजून वेळ लागेल. या आंब्यांमधून निसर्ग एक महत्त्वाचा धडा शिकवत असतो, ते म्हणजे इतरांनी आपल्यासमोर यश मिळवले आहे याचा अर्थ आपण अपयशी आहोत असे नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की आपली वेळ अजून मात्र आलेली नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुमची देखील नक्कीच वेळ पूर्णत्व होईल. फक्त तुम्ही तुमची वेळ येण्यासाठी प्रयत्न मात्र प्रथम केली पाहिजेत. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्यालाच मात्र आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडचिड करणं हे मात्र भरपूर सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणे तेवढंच खूप अवघड असतं. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला आहे. तुम्ही एकीकडे मागितला तर 1000 जण ती तुम्हाला देतील, आणि जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे मदत आहे. 1000 जणांकडे तुम्ही मागा, कदाचित एखादाच तुम्हाला ती करेल. बऱ्याचदा पाहिजे तसं आपल्याला जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच तसे छंद जबाबदारीकडे गहाण मात्र आपल्याला ठेवावे लागतात. किती कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवणच होत असते. म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमवलेले एक सर्वात मोठे नक्कीच धन आहे, हे देखील तुम्हीच नेहमी लक्षात ठेवा. चुकलेल्या सगळ्या पानात नक्कीच कधी कधी एक पान नक्कीच हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं मात्र नक्कीच असतं. बंधनात नका ठेवू कधी तुम्ही कुणाला. प्रत्येक नात्याला मोकळा सोडा. जे आपलं असेल ते कधी जाणार नाही, मतलबी असेल ते मात्र कधी थांबणार नाही. एवढंच आपण लक्षात मात्र ठेवलं पाहिजे. बाकी मला कोणाचीच गरज नाही हा तर अहंकार, आणि सर्वांना माझी गरज आहे हा तर एक पद्धतीचा भ्रम आहे. या दोन्ही गोष्टी जर आपण टाळल्यात तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला कधी देखील वेळ मात्र नक्कीच लागणार नाही. चवडीने नाही तर आवडीने मात्र बोलणाऱ्या माणसांना आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, प्रत्यक्ष स्वभाव हा तर फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज कधी पडत नाही. अर्थात लोक आपोआप कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव मात्र नेहमी चांगला नक्कीच असणे आवश्यक आहे. बाकी मित्रांनो,
किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत तिथे मात्र कमी होते. हे एक किमतीचं मोठे नक्कीच सत्य आहे. भगवंत म्हणतात, संघर्षाचा काळ किती जरी कठीण असला ना तरी तो मात्र सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच तुम्हाला मिळून जातो. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला कोणत्या गोष्टीचं बंधन ठेवलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचे बंधन तुम्ही ठेवले नाही पाहिजे, या तर गोष्टी तुम्हाला सहज नक्कीच समजल्या पाहिजेत. बाकीच्या पायरीवर तुमच्या आत्मसन्मानाला ठेच लागून भावना रक्तबंबाळ होतात. त्या पायरीवर अमृताचा वर्षाव जरी झाला तरीही चुकून तुम्ही तिथे जाऊ नका. त्या अमृतापेक्षा आपला स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे, हे तर स्वतः भगवंतांनी देखील सांगितलेले आहे. मला समजून घेणं प्रत्येकाला कधी जमणार नाही, कारण मी एक असं पुस्तक आहे ज्यामध्ये शब्द कमी आणि पूर्णत्व भावना मात्र जास्तीत जास्त प्रमाणात आहेत. बाकी मीही नक्कीच चुकू शकतो. हे एकदा तुम्ही जर तुमच्या मनाने मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी मात्र नक्कीच होतात. आणि नक्कीच मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये पेन किलरच्या गोळ्या खाऊन शरीराचे दुखणं कमी होतं आणि मनाचं दुखणं कधी देखील कमी मात्र होत नाही. मनाचं दुखणं कमी होण्यासाठी मनाला प्रथम पटणारा आणि मन समजून घेणारा व्यक्ती असावा मात्र नक्कीच लागतो. मामा सांगतात, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे, म्हणून कोणाला काही देता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचे मात्र मन तू दुखावू नकोस. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप नक्कीच मोठं असणं. जगणं खूप सुंदर आहे, सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधीही तुम्ही तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं तर काहीच नाही, पण जेव्हाही तुमच्या मनासारखे झालेले होते ते दिवस मात्र तुम्ही कधीही विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहे सध्या तुमच्यासोबत त्यांना कधी तुम्ही सोडू नका. हे दिवस नक्कीच सरतील, तुम्ही मात्र तुमचं असणं कधी सोडू नका. माणसांचं मन जर उदास झाले की मग आपल्या मात्र हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कधी कमी होणार नाही. म्हणून जवळचे माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातील असो, मैत्रीतली असो किंवा नक्कीच प्रेमातील असो. मनाने एकमेकांची काळजी घेणं, आदर करणं आणि एकमेकांच्या भावनांना जपणं अपेक्षित असतं. कारण मनाच्या श्रीमंतीने कमवलेली कोणतीही नातं मात्र दीर्घकाळ नक्कीच टिकतं. आणि प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, हल्ली मी कुणाशी भांडत नाही, दुःख माझे कोणापुढे मी मांडतही नाही. झाला वेदना अनावर तरी मनावर देखील मी घेत नाही. अर्थात चुकला कोणी किती, दोष त्याला मी कधी देत नाही. सोडावा लागेल स्वाभिमान इतके मी कधी झुकत नाही आणि जोडावे लागतील हात इतके मी मात्र कधी चुकत नाही. ओळखता येतो कावा मलाही, पण निशाणा मी मात्र कधी साधत नाही. कारण या प्रत्येक गोष्टी मात्र नियती नक्कीच पाहून घेईल. आपण वेळ ते यामध्ये वेळ कधीही नक्कीच घालू नये. आपण मात्र आपला वेळ नेहमी ध्येय प्राप्त करण्यासाठी, भगवंतांची भक्ती करण्यासाठी आणि उत्तम कर्म करण्यासाठी घालवला पाहिजे. हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्यांची कर्तव्य मात्र पाडायला शिकले पाहिजे. तेव्हाच त्या हक्काला जास्तीत जास्त प्रमाणात किंमत मात्र नक्कीच असते. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत कधी समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण तर फक्त स्वतः आहोत. हे मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये नक्कीच ठेवलं पाहिजे. जोपर्यंत माणूस रुसतोय, रागावतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय, नको ती बडबड करतोय, तोपर्यंत माणूस मात्र तो आपला आहे. ज्या दिवशी त्यांनी या गोष्टी सोडल्या त्या दिवशी आपण मात्र समजायचं ते म्हणजे खऱ्या माणसाला तुम्ही नक्कीच गमावलेले आहात. कोणत्याही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो, फक्त आपले विचार त्याच्याशी मात्र न पडल्यास आपल्याला तो वाईट मात्र पूर्णत्व निश्चिंतच वाटायला लागतो. आणि प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आपल्या विचारांची माणसे भेटली की बोलावं हमखास मन मोकळेपणाने. कारण मनाने निर्मळ आणि मन मोकळी माणसं सगळ्यांच्या नशिबात तर कधी देखील नसतात. बाकी प्रत्येक दिवस हा तर कधी सारखा नसतो. सुख दुःख हे तर काळचक्र नेहमी चालूच असते. म्हणून कोणत्याच दिवशी खचून तुम्ही जाऊ नका. एक गोष्ट तुम्ही नेहमी स्मरणामध्ये नक्कीच ठेवायला शिका. दिवस जरी सारखे नसले तरी प्रत्येक दिवस बाळूमामा आपल्या नक्की सोबत आहेत.
बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. शांतपूर्ण आयुष्याचे 2 नियम आहेत, ते म्हणजे अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोचू द्यायचे नाहीत आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत कधी देखील जाऊ द्यायचा नाही. बस एवढंच आपण समजले पाहिजे. मागे आयुष्यात जे मिळालेले नाही त्याचा विचार नेहमी करण्यापेक्षा जे मिळालेलं आहे त्याच्याकडे नक्कीच आनंदाने बघायचं. मग कळतं आपल्याजवळ पण खूप काही आहे. हे दुसऱ्यांसाठी एक पद्धतीचे स्वप्नच आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही स्वतःला प्रथम नशीबवान समजा, कारण भगवंत देखील संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये नक्कीच ती क्षमता असते. बाकी कुठल्याही गोष्टीचा कधी तुम्ही अहंकार करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला नक्कीच भाग पाडत असतो. जो माणूस इतरांच्या नात्यात दुरावा निर्माण करून स्वतःसाठी चांगला बनत असतो तो मात्र एक दिवस नक्कीच रडतो. बाकी मित्रांनो, नेगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला नेहमी अर्थात बलवान बनवतात. एक वेळ शरीराने कमजोर असला तरी चालेल, पण मनाने मात्र कधी तुम्ही कमजोर होऊ नका, कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छाशक्ती नेहमी प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास निश्चितच मजबूत असते. मागे सत्य ओठांवर असावं, परंतु शब्द टोचणारे नसावे. बोलण्यात नेहमी गोडवा असावा, पण फसवणूक मात्र कधीही नसू नये. वागण्यात आपुलकी असावी, पण मतलबीपणा कधीही नसावा. नाते हे तर मनाने जुळलेले असावे, पण नुसता देखावा कधी देखील नसावा. बाकी अडचणीच्या वेळेस सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास आहे, जो की मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही नक्कीच व्यवस्थित होईल. तू फक्त योग्य पद्धतीने नक्कीच चालत राहा. बाकी चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्याने ऐकताना वाक्य, या 4ही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात मात्र उतरवल्या तर जीवनामध्ये वादळ निर्माण कधी देखील नक्कीच होणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. हा जन्मही ना ते पुन्हा नाहीत. म्हणून जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही मात्र प्रथम नक्कीच जोडणारे व्हा. कोणी रुसणारे असतील तर मग मात्र तुम्ही नक्कीच मनवणारे व्हा. बस एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, एखाद्याशी जिव्हाळ्याचं नाते निर्माण झाले की थोडंसं का होईना त्याच्याशी बोलण्यासाठी मनाची तळमळ मात्र चालू होते. यालाच तर ओढ आशय म्हणतात. बाकी मित्रांनो, कुणाचेच नसतात हक्क कुणावर, पण तरीही डोळे मात्र भरतातच. मुळात अपेक्षाच करू नये, पण तरीही आस मात्र लागतच असते. हिशोब मांडायचा सारा तर आकडे मात्र नक्कीच पडतील कमी. तरीही मात्र सुख मोजताना पापण्या नक्कीच भिजतातच. लाख झाला असेल मनाचा दगड, पण तरीही आठवणींनी त्याला मात्र पाजळ फुटतच असते. जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतच असतात. या सगळ्यातनं हाती उरायचे असते फक्त एक शून्य, पण तरीही जीव मात्र जडतच असतो. बऱ्याचदा पाहिजे तसं जगता मात्र कधी येणार नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद, जबाबदारीकडे घाण मात्र आपल्याला नक्कीच ठेवावे लागतात. आणि जेव्हा हक्काचं मागण्याची वेळ येते ना, तिथूनच खरे महाभारत सुरू होते. जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येते तिथूनच रामायण मात्र नक्कीच सुरू होते. आणि खोट्यालाही एक वेगळीच चव नक्कीच आहे. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कटू वाटते. नक्कीच मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा, हा तर प्रत्येकाच्या संस्कारावर अवलंबून आहे. कारण चतुरपणाला 4 दिवसाची चमक आहे, पण स्मरणात ठेवा, प्रामाणिकपणा हा आयुष्यभर नेहमी चमकत असतो. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी कधी तुम्ही विचारही केलेला नसेल, यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत नक्कीच देणार. म्हणूनच तुम्ही मात्र आता तुमच्या चिंता काळजी सोडून द्या आणि भगवंतांवरती पूर्णत्व तुम्ही तुमचा विश्वास ठेवा. जीवनात कोणताही खेळ खेळा, पण कोणाच्याही आयुष्याची, भविष्याशी आणि भावनांशी मात्र तुम्ही कधीच खेळू नका, कारण हे सर्वात मोठे नक्कीच पाप आहे. मागे नाते हे तर झाडाच्या सावलीसारखं आहे. ज्या झाडाची सावली चांगली आहे तिथेच माणसं विसावा घेतो. अर्थात नक्कीच नात्यातही असंच असतं. जिथे मान, सन्मान, आदर आणि माणुसकी असते ना, तिथेच नाते जास्त काळ नक्कीच टिकत असते. म्हणून आपण मात्र प्रथम प्रत्येकाला मान द्यावे, प्रत्येकाचा आपण सन्मान करावे. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवावे. चूक माणसांच्या
अहंकाराची प्रथम मात्र नक्कीच परीक्षा घेते, तर दुःख माणसांच्या ध्येयाची परीक्षा घेते. दोन्ही परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो ना, तोच माणूस जीवनामध्ये नेहमी यशस्वी मात्र नक्कीच होतो. आयुष्या सांग तुझे कर्ज किती, व्याज किती आणि मुद्दल किती. जपली आजवर जीवापाड नाती, तरी ओंजळ मात्र अशी का रीती. जगतानाही प्रश्न पडतो परीक्षा मी देऊ किती. तुझे प्रश्न किती उत्तर किती, जगण्याची आस मी अनरोज समस्यांची भीती. दुःख लपवावे किती, बाकी सुख पेळावे किती. मी जगलो किती उरलो किती, व्याज नक्कीच किती आणि मुद्दल किती. बस एवढंच आपण आपल्या आयुष्याशी नेहमी म्हटलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा त्याने दिलेला वेळ मात्र जास्त अविस्मरणीय नक्कीच आहे. कारण दिलेली भेटवस्तू कधी हरू तुटू शकते, परंतु त्याने दिलेला वेळ अर्थात वेळेत मिळवलेल्या आठवणी या मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहतात. बाकी बघायला गेलं तर आयुष्य हे देखील खूप सोपं नक्कीच आहे. जगायला गेलं तर दुःखातही खूप नक्कीच सुख असतं. अर्थात चालायला गेलं तर निकारलेले फुलही अर्थात पूर्णत्व निकारही फुली होतात. तोडून देता आले तर संकटही क्षुल्लक असतं. वाटायला गेलं तर अश्रूंतही समाधान असतं. पचवायला गेलं तर अपयशही सोपं असतं. हसायला गेलं तर रडणंही आपलं नक्कीच असतं. आणि बघायला गेलं तर आयुष्यही भरपूर जास्त सोपं असतं. खोटेपणाचा वेग किती जास्त जरी असला तरी देखील ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचवतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, तर भगवंत कळायला श्रद्धा लागते, आणि माणूस कळायला प्रथम माणुसकी लागते, आणि चांगलं जगायला मात्र नक्कीच चांगले संस्कार लागतात. बस एवढीच आयुष्याची मोठी संपत्ती आहे. एका भांड्यात 100 काळ्या मुंग्या आणि 100 लाल मुंग्या ठेवल्यात तर काही होणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? पण जर तुम्ही भरणी जोरात हरवली तर मुंग्या एकमेकांना नक्कीच मारायला लागतात. लाल मुंग्या काळ्या मुंग्यांना त्यांचे शत्रू मानतात, आणि काळ्या मुंग्या मात्र लाल मुंग्यांना त्यांचे शत्रू मानतात. खरा शत्रू तोच आहे ज्यांनी ती भरणी नक्कीच हळवली होती. मानवी समाजात असेच घडते. त्यामुळे एकमेकांवर हल्ला करण्याआधी बरणी कोण हळवते याचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. अर्थात माणूस ओळखता आणि माणसं वाचता तुम्हाला मात्र योग्य पद्धतीने नक्कीच समजली पाहिजेत, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने हे नक्कीच आयुष्य जगायला शिकाल. कोणीतरी पुढे गेला म्हणून दोष करत बसण्यापेक्षा आपण का नक्कीच मागे आहोत याचा विचार करून आपण देखील आपलं कुठेतरी चुकते का हे नक्कीच पाहून पूर्णत्व प्रयत्न करायला शिकलं पाहिजे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही नक्कीच स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये किती जास्त दुःख असलेत, किती जास्त संकटे असलीत तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. महत्त्व कधी माणसाचं नसतं तर मग नक्कीच त्याच्या स्वभावाला असतं. कोणी एका क्षणामध्ये मन जिंकून हृदयामध्ये स्थान निर्माण करतं, तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही परकच मात्र राहत असतं. माणसांचे कपडे स्वच्छ असोत वा नसोत, पण मन मात्र स्वच्छ नक्कीच असले पाहिजे. कारण स्वच्छ कपडे माणसांचे लक्ष प्रथम वेधतात, आणि स्वच्छ मन परमेश्वरांचे लक्ष मात्र प्रथम वेधते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त नक्कीच तुम्हाला भगवंत देतील. म्हणून तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे तुम्ही मात्र नक्कीच आता लक्ष केंद्रित केले पाहिजे. मागे आयुष्यात एक गोष्ट समजली पाहिजे, ते म्हणजे काय देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी माणुसकी कधीही सोडू नये. प्रेमात भेट महत्त्वाची असते, कारण भेटीनंतर नातं नव्याने मात्र नक्कीच बहरत असते, फुलत असते. मागे मनातले वेळेवर बोलून टाकता देखील आले पाहिजे. अर्थात साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य मात्र हे आपण प्रत्येकांचे नक्कीच कमी पडत असते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून तुम्ही नेहमी काळजी आणि चिंता करण्यापेक्षा प्रथम तुम्ही भगवंतांचे नामस्मरण मात्र करण्याला नक्कीच सुरुवात करा. भगवंत म्हणतात, जेवढं तुम्ही गमावलेले आहात
त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून आता जरी काळजी आणि चिंता करीत असाल तरी देखील ती तुमची काळजी आणि चिंता नक्कीच पूर्णत्व सोडली पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच जीवनात पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही आपल्याला मिळतात, पण माणसांची साथ व्याजाने मिळायची सुविधा अजून मात्र सुरू झालेली नाही. म्हणून तोपर्यंत मात्र तुम्ही ती नाती नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. बाकी काही गोष्टी जोपर्यंत स्वतःसोबत होत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीने किती त्रास होतो हे माणसाला तर कधी देखील समजत नाही. त्याला आपण नक्कीच अनुभव म्हणतो. अर्थात प्रत्येक गोष्टीचे अनुभव झाल्याशिवाय माणसाला कधी कोणत्या गोष्टी योग्य पद्धतीने समजणार नाहीत. म्हणूनच आयुष्यामध्ये अनुभव होणे अर्थात अनुभव येणे हे मात्र भरपूर जास्त गरजेचे आहे. एवढं मात्र नक्कीच खरे. आजचा हा संदेश आपण अजून काही मिनिटे शांत मनाने नक्कीच ऐकावा. आयुष्याच्या प्रवासात काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी सकारात्मक नक्कीच ठेवलं पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं गमावलेले आहोत ना त्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निश्चिंतच कमावू शकणार आहात. फक्त तुम्ही जास्त आणि पूर्णत्व चिंता करण्यापेक्षा नेहमी तुम्ही भगवंतांवरती विश्वास मात्र ठेवण्याचा नेहमी प्रयत्न नक्कीच केलं पाहिजे. बाकी नक्कीच प्रत्येक सुखाची आनंदाची व्याख्या मी शोधली तेव्हा एकच उत्तर मला सापडलं, ते म्हणजे नक्कीच भगवंत. अर्थात भगवंतांमध्ये सुख आहे, भगवंतांच्या भक्तीमध्येच खरा आनंद आहे. आयुष्यात जर पुन्हा संधी मिळालीच तर जुनी चूक तुम्ही ती कधीच करू नका. कारण भगवंत प्रत्येकांना नक्कीच संधी मात्र देत असतो, परंतु संधी प्रत्येकाला दिल्यानंतर त्या संधीचं प्रत्येक क्षणी सोनं कसं करावे हे तर प्रत्येकाच्या नक्कीच हातामध्ये आहे. प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे ते म्हणजे मनातील ओझं कमी करण्यासाठी डोळ्यांना शेवटी मात्र रडावंच लागतं. एवढं मात्र आयुष्यामधले एक नक्कीच मोठे सत्य आहे. बाकी नक्कीच असामान्य माणसांची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्यांच्याकडे ठाम विचार असल्याने त्यांच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाची पर्वा किंवा भीती नसते. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये काय देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदाने राहिलं पाहिजे. बाकी माणसाला जिंकायचे केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ तुमची देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास तुम्हाला कधी देखील नक्कीच एकटे पडू देणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जिथं चुकते तिथं खरं बोलण्याची तुम्ही प्रथम हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला मात्र तुमच्या नक्कीच पूर्णत्व समाधान मिळेल. आपण नक्कीच आयुष्यामध्ये जे काही सध्या करतोय तेच आपल्याकडे परत येणार आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम उत्तम कर्म करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जो उत्तम कर्म करेल त्याच्याकडे उत्तमच गोष्टी परत येतील. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत नेहमी म्हणतो, ज्याला चेहरा वाचता येतो ना त्याला तर समोरचा माणूस कोणत्या रंगाचा आहे हे फोडून सांगण्याची कधीही गरज पडणार नाही. म्हणूनच आपण मात्र माणसं ओळखता अर्थात माणसं वाचता तुम्हा प्रत्येकांना नक्कीच आली पाहिजेत. जर तुम्ही माणसं ओळखायला शिकलात तर आयुष्यामध्ये तुम्ही कधी जास्त प्रमाणात उदास मात्र नक्कीच राहणार नाहीत. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा हताश कधी होऊ नका. तुकोबाराय म्हणतात, अर्थात ढेकणाशी बाजघर उतार चढ केवढे, ढेकणाला पलंगत अर्थात पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो. दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो. अशा ढेकल्याप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या अर्थात चडक्या बुद्धीच्या लोकांकडे तुम्ही मात्र कधीही लक्ष देऊ नका. बस एवढंच तुम्ही समजलं पाहिजे. बाकी काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला अजिबात त्यांना मात्र जमणार नाही. आणि नक्कीच मित्रांनो, एका अर्थात एकमेकांची फक्त ओढ असायला हवी. वेळ आणि वाट आपोआप मात्र माणसाला नक्कीच मिळून जाते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आयुष्यामध्ये काही देखील झाले ते देखील आपण प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवावे. आपल्याला अर्थात
रडवायची ताकद फक्त त्या व्यक्तीमध्ये असते नक्कीच जिला आपण स्वतःपेक्षा जास्त जीव मात्र नक्कीच लावलेला असतो. आणि मित्रांनो, आयुष्यात एक व्यक्ती तुम्ही मात्र अशी ठेवायला शिका ज्या व्यक्तीपासून ना कधी तुमचं मन भरलं पाहिजे ना कधी संवाद नक्कीच संपला पाहिजे. बाकी पूर्णत्व सत्य तर मुक्तच आहे, ते बंधनात कधी तुम्हाला ठेवता येणार नाही. आणि प्रामाणिकपणा अमूल्य आहे, त्याची किंमत कधी तुम्हाला करता मात्र येणार नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जर कोणाची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजून जा की त्यांच्याही हृदयात नक्की तुम्ही आहात. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, अर्थात जाणारे जे लोक असतात ना ते मात्र कधी आपले नक्कीच नसतात आणि जो लोक आपली असतात ते कधी आपली मात्र साथ नक्की सोडून जात नाहीत. मग नक्कीच कारण कितीही मोठे का असे ना, उठूनही घसरावं माणसानं, फक्त नजरेतून मात्र कधीही घसरू नये. कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात पण मोडलेल्या मनावर नक्कीच उपचार कधी होऊ शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच करे, जोपर्यंत मनाला आपल्या आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहे, डोळ्यांसमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा मात्र तुमचाच आहे. नक्कीच तुमच्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे. अर्थात नक्कीच आठवण तिकडे आणि उचकी इकडे आहे. हाच आपल्या सुंदर नात्याचा मोठा पुरावा आहे. तुम्ही नेहमी आनंदी राहावे हीच माझी भगवंतांच्या चरणी नक्कीच इच्छा आहे. मागे आयुष्यामध्ये एकच आपण नियम मात्र ठेवलं पाहिजे, ते म्हणजे तुम्ही सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल आणि जे मतलबी असतील ते मात्र नक्कीच निघून जातील. बाकी मित्रांनो, माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला मात्र सुरुवात करतो. एवढं मात्र नक्कीच खरे. नक्कीच शरीरावर प्रेम करणारे एकमेकांची जास्त कधी वाट पाहत नसतात, पण मनावर किंवा स्वभावावर प्रेम करणारे कधी आपली मात्र साथ सोडत नसतात. आयुष्यात जर मित्रच भेटले नसतील तर कधीच नक्कीच विश्वास बसला नसता की अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप मात्र नक्कीच जवळचे असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे बुद्धीने व्यवहाराचे अर्थात गणित सोडवता येतात, पण भावनांचं गणित सोडवायला मात्र एक संवेदनशील मन मात्र नक्कीच लागतं. बाकी भगवंत म्हणतात, जीवन जगायचे असते तर पाण्यासारखे जगा, कुणाशीही मिळा मिसला एकरूप व्हा, पण स्वतःचं महत्त्व कधी तुम्ही कमी होऊ देऊ नका. जगाला काय आवडतं ते करू नका, तर तुम्हाला जे काय आवडतं ते तुम्ही नक्कीच काम करायला शिका. जर तुम्ही तुमच्या मनाला आनंदी ठेवू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी आनंदी राहू शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र नक्कीच आपण स्वतःच्या मनाला पूर्णत्व आनंदी ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून आता मात्र तुम्ही तुमची काळजी आणि चिंता सोडून द्या आणि तुमच्या मनाला ज्या गोष्टी परफेक्ट वाटतात ना त्या गोष्टी मात्र तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच पूर्णत्व जगायला शिका. बस एवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणामध्ये मात्र नक्कीच ठेवायचं आहे. मामा सांगतात, जेव्हा अर्थात चहा गरम झाल्यावर वाफेसारखे उडणारी माणसं नसावीत, माणसं असावी तर कपासारखी, जी चटका सहन करून साथ न नक्की सोडणारी पाहिजेत. मन आमचे असले तरी विचार मात्र तुमचे असतात. अर्थात नक्कीच आयुष्यामध्ये स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे काही नाते इतके जिवलग असतात की आठवण दोघेही काढतात पण बोलत मात्र कोणीच नाही. बाकी आपल्या आवडत्या व्यक्तीने न मागता दिलेला वेळ जगातले सर्वात महागडे गिफ्ट असतं. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये जर एखादा व्यक्ती तुम्हाला वेळ देत असेल, अर्थात तो व्यक्ती जर तुम्हाला वेळ देत असेल तर सर्वप्रथम तुम्ही मात्र नक्कीच त्या व्यक्तीचे आभारी असले पाहिजेत. कारण तो व्यक्ती तुम्हाला ती गोष्ट देत आहे ज्या नक्कीच त्या व्यक्तीला ती गोष्ट पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील मिळणार नाही. म्हणूनच आपण देखील अशा व्यक्तींना प्रथम मात्र जपायला शिकलं पाहिजे. माणूस कधी आपण समोरच्याशी कसं वागतोय हे कधी पाहणार नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागतोय हे मात्र नक्कीच पाहणार. मागे दुसऱ्यांकडे किती आहे हे पाहणारे मात्र कधी आनंदी राहणार नाहीत. अर्थात प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुमच्याकडे किती आहे हे प्रथम तुम्ही पाहायला शिका. कारण तुमच्याकडे सध्या जेवढंही आहे ते मात्र तुमच्यासाठी नक्कीच पूर्णत्व उत्तम आहे. म्हणून आपण प्रत्येकाने
नेहमी चिंता मात्र करणं सोडावी आणि नेहमी भगवंतांचे आपण प्रत्येकाने नामस्मरण मात्र नक्कीच करण्यावरती लक्ष केंद्रित करावा. बस एवढंच आपण प्रत्येकाला सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी जे आहे ते कधी लपत नाही. जे मुळातच नसतं ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. शब्द तिथं मात्र निश्चिंतच आपले कमी पडतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुम्ही प्रथम मात्र स्मरणामध्ये ठेवा. ते म्हणजे काही नाती इतकी जीवलग असतात ना की आठवण दोघेही काढतात पण बोलत मात्र कोणीही नाही. सांगितल्यावर काळजी करणारे खूप असतील पण आवाज ओळखून तुला काय झालं म्हणणारे मात्र लाखात एक असतात. कडुलिंबाची चूक नाही, तो कडू आहे. अर्थात स्वार्थी तर आपली नक्की जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं. संवाद संपला की नातं थांबतं. म्हणून प्रथम तुम्ही त्या व्यक्तीला बोलून बघा. कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल. बाकी नक्कीच मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या. ते म्हणजे सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत तुम्ही मात्र कधी करून घेऊ नका. अर्थात दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असं देखील कधी नक्कीच होणार नाही. आणि नक्कीच आठवण येणे आणि आठवण काढणे यामध्ये भरपूर फरक आहे. आपण आठवण नेहमी त्यांचीच काढतो जे नक्कीच आपले आहेत आणि आठवण मात्र त्यांनाच येते जे तुम्हाला प्रत्यक्ष आपले समजतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा आहे. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा मात्र असावा लागतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जीवनामध्ये जर तुम्हाला प्रथम नक्कीच दुसऱ्यांदा सुरुवात करायची असेल, अर्थात आयुष्यामध्ये दुसऱ्या वेळेस सुरुवात करण्यापूर्वी आपण पुन्हा तीच चूक कधीही करू नये. कारण आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने आपण कर्म करणार आहोत ना त्याच पद्धतीने आपले हे आयुष्य नक्कीच घडणार आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टी मात्र नक्कीच होणार आहेत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्की समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील आपण मात्र प्रथम आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमी आनंदी राहून जीवन जगत असतो तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कधीही दुःखी मात्र नक्कीच होणार नाही. एवढं मात्र नक्कीच करे. ज्या पद्धतीने बाहेर पडल्याशिवाय हे जग आपल्याला समजत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळत नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी कधी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख कधी तुम्हाला इथे मिळत नाही. आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य मात्र आपलं हे कधी देखील नक्कीच घडत नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम आपण प्रत्येकाने नेहमी समजून नक्कीच घेतलं पाहिजे. ते म्हणजे आयुष्यामध्ये खरोखर तुम्हाला आनंदी जर राहायचे असेल ना तर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. कारण जेवढं जास्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तेवढंच जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी मात्र नक्कीच राहाल. म्हणूनच प्रथम मात्र आपण स्वतःवरती पूर्णत्व विश्वास नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. भगवंत म्हणतात, समजून घे, जीवनात खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल पण खोटं बोलून आनंद देण्याचा कधी तुम्ही खटाटोप नक्कीच करू नका. कारण त्यांचं आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासावर. आणि एखाद्या वेळेस विश्वास जर तुटला तर मग मात्र आयुष्यामध्ये पुन्हा तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी समजून घ्या, आज जे तुम्हाला प्राप्त करायचे आहे त्याहून उत्तम तुम्हाला नक्कीच वेळ आल्यानंतर प्राप्त होईल. म्हणून नेहमी चिंता करणं नक्कीच आपण मात्र सोडून दिलं पाहिजे. आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. बाकी मित्रांनो, नक्कीच आपल्या वाईट वेळेत अर्थात आपल्याला साथ देणारे व्यक्ती नक्कीच चांगल्या कालाची मात्र भागीदार नक्कीच असते. एवढं मात्र नक्कीच. बाकी मेणबत्तीमधला धागा मेणबत्तीला म्हणाला, अरे बापरे मी तर जळत असतो. तेव्हा ती का विरघळत असते. तेव्हा मेणबत्ती म्हणाली, ज्याला हृदयात जागा दिली तो सोडून चाललाच असेल तर कोणाच्याही डोळ्यातून पाणी येणारच ना. तेव्हा अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही आपल्यासाठी उत्तमच आहे. बाकी आपला हा जगातलं वास्तव विनाकारण नाही.
आपण कुणाला तरी हवे आहोत या नक्कीच जाणीवेतून आपल्याला जगावंसं वाटतं. बाकी मित्रांनो, मन प्रसन्न होईल नक्कीच. एवढं मात्र आपण नेहमी भगवंतांची भक्ती केली पाहिजे, एवढंच तुम्ही समजलं पाहिजे. बाकी नक्कीच जिंकल्यावर गोला होणारे आपली माणसं कधी देखील नसतात. तर जिंकण्या अगोदर खडतर प्रवासामध्ये जी व्यक्ती तुमच्या सोबत आहे तीच व्यक्ती खरं तर नक्कीच तुमची आहे. बस एवढंच तुम्ही प्रत्येकाने समजून मात्र नेहमी घेतलं पाहिजे. आणि नक्कीच जगता मात्र प्रत्येकाला नेहमी नक्कीच आले पाहिजे. मरता तर नक्कीच केव्हाही येतं, पण जगता मात्र आले पाहिजे. सुख भोगता नक्कीच केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो, पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन मात्र नक्कीच जगता आले पाहिजे. बाकी नक्कीच पाप काय कसेही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ठेच नक्कीच पूर्णत्व नक्की जीवनात लागतच असते. सण मात्र आपण प्रत्येकाला करता आले पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच भरता आली पाहिजे. बाकी मित्रांनो, हास्य आणि अश्रूंचा मिलाफ करून फक्त समाधानी मात्र आपण प्रत्येकांना नक्कीच जगता आले पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितकं जास्त स्वतःवरती विश्वास ठेवाल ना, तितकंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून हे तुमचं आयुष्य मात्र निश्चिंत जगाल. बाकी भगवंत नेहमी म्हणत असतात की शांत राहा. आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तर काही काळासाठी आहेत, परंतु प्रेमळ मित्रांनो, जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून आनंदी राहत असतो ना, तो व्यक्ती कधी त्याच्या आयुष्यामध्ये उदास मात्र नक्कीच होणार नाही. नातं म्हणजे काय, ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये अर्थात, आणि कोणी काही सांगितलं म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजेच नक्कीच नातं असतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच तुम्हाला वाटा सापडत जातील, फक्त तुम्ही त्या वाटा शोधत जा. तुम्हाला प्रत्यक्ष माणसं बदलत जातील, तुम्ही मात्र फक्त त्यांना स्वीकारत जा. आयुष्यामध्ये नक्कीच प्रत्येक गोष्ट घडत जाते, आपण मात्र नेहमी उत्तम गोष्टींकडे लक्ष पूर्णत्व दिलं पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाने सदैव स्मरणामध्ये मात्र नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी भगवंतांना जर आपण आपला वेळ दिलेला असेल तर मीही प्रथम तुमच्या मनापासून नक्कीच आभार मानतो. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम नक्कीच तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र सर्वप्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारण सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन मात्र प्रत्यक्ष गरजेच्या नक्कीच असतात, ते म्हणजे स्वाभिमान आणि हिंमत. या दोन गोष्टी बाजारात कधी मिळत नाहीत, तर त्या रक्तातच मात्र असाव्या लागतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये पूर्णत्व ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही शांत राहा. शांत राहून प्रत्येक गोष्टींचा तुम्ही नेहमी विचार करा. आयुष्यामध्ये काही घडले आणि काही झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी शांत नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमची चिंता आणि काळजी आता मात्र सोडून दिली पाहिजे. आणि भगवंतांचे तुम्ही आता नामस्मरण निस्वार्थ मनाने नक्कीच करायला पूर्णत्व नक्की सोडून दिलं. अर्थात भगवंतांचे नामस्मरण करणे तुम्ही मात्र आता नक्की सुरुवात केलं पाहिजे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने नक्कीच करा. बाकी संघर्ष किती जरी नक्कीच वाईट असला तरी देखील संघर्ष मात्र आपल्याला नेहमी जगायला शिकवत असतो. म्हणूनच आपण प्रत्येक संघर्षामधून काही ना काहीतरी उत्तम गोष्टी नक्कीच शिकल्या पाहिजेत. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. आणि नक्कीच प्रेमळ मित्रांनो, स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनामध्ये घर करणे हे तर याहीपेक्षा नक्कीच सुंदर असते. बाकी आयुष्य हे तर एकदाच मिळते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य तुम्ही कधीही वाया घालवू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपण आपला मात्र वेळ नक्कीच खर्च केला पाहिजे.
तोडणं आणि टाळणं हा तर क्षणांचा खेळ आहे. जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा नक्कीच मेळ आहे. आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल, पण नाराज असल्यावर काय झालं म्हणून हक्काने विचारणारं कोणीतरी नक्कीच असलं पाहिजे. प्रथम मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आपली माणसं सोबत असली की प्रत्येक क्षण आनंदात जातो. आणि नक्कीच, कारण तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये माझ्या सोबत आहात आणि कायम माझ्या मात्र तुम्ही सोबत नक्कीच असेच राहा, एवढंच मी तुम्हाला नक्कीच म्हणतो. बाकी समजून घ्या, ते म्हणजे माणसाजवळ त्यांच्या आयुष्याची कमाई म्हणजे त्यांचे प्रथम चांगले विचार आहेत. कारण धन आणि बळ हे तर कोणत्याही वेळी माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकते, पण चांगले विचार हे नेहमी उत्तम विचार हे नक्कीच उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करीत असतात. एवढं मात्र नक्कीच करे, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल ना, तितकंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखी राहाल. आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच जण असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर अजून जास्त विखुरले जाल. मन तुम्ही जर तुमचे शांत नक्कीच ठेवून पुढे जाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णत्व यशस्वी व्हाल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात काही देखील झाले तरी देखील आता मात्र तुम्ही चिंता नक्कीच करून सोडून द्या. कारण तुम्ही जेवढी ही चिंता करीत आहात ती प्रत्येक चिंता तुम्हाला नक्कीच वेळेत आल्यानंतर नष्ट करून टाकेल. म्हणून आपण आपली चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने प्रथम मात्र नक्कीच लक्ष द्यावे. बाकी प्रथम भगवंत आपल्याला म्हणत असतात ते म्हणजे नक्कीच ज्याची पूर्णत्व आयुष्यामध्ये अर्थात ज्याची वेळ आलेली असते त्याने मात्र कधीही गर्व करू नये. कारण वेळ काळ हा तर केव्हाही नक्कीच बदलत असतो. म्हणून प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. बाकी दुसऱ्याच्या आनंदासाठी खाली पडणं फक्त पावसाळ्यात जमतं. माणसानं तसा प्रयत्न केला तर माणूस सेल्फ रिस्पेक्ट गमावून मात्र नक्कीच बसतो. एवढं मात्र नक्कीच खरे, या जगात सर्वात मोठी संपत्ती ही तर तुमची बुद्धी आहे. सर्वात चांगला हतियार तुमचे धैर्य आहे. सर्वात चांगली सुरक्षा हा तुमचा विश्वास आहे. आणि सर्वात चांगले औषध हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व काही भगवंताने विनामूल्य आपल्याला दिलेले आहे. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहा, आरोग्याची काळजी घ्या आणि आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही उत्तम कर्म मात्र करीत राहा. बस एवढंच तुम्हाला नेहमी समजून मात्र नक्कीच घ्यायचं आहे. बाकी नक्कीच मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती कधी वाजवत नाही, कवितेलाही चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही नक्कीच जोपर्यंत तुम्ही त्या कुणापुढे व्यक्त करीत नाहीत. म्हणूनच आपण देखील आपल्या भावना भरपूर जणांपुढे व्यक्त नक्कीच केल्या पाहिजेत. बस एवढंच आपण प्रत्येकाला सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, नक्कीच आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा एकच उत्तम मार्ग ते म्हणजे बाळूमामांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करणे आणि निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करणे. म्हणूनच आज जरी तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तरी देखील नक्कीच तुम्ही पूर्णत्व तुम्ही चिंता सोडून द्या आणि भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करण्यास मात्र आता तुम्ही नक्कीच सुरुवात करा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणात मात्र नक्कीच ठेवायच्या आहेत. बाकी आजचा हा संदेश आपण जरी आपला किमतीचा वेळ देऊन नक्कीच ऐकलेला असाल तर मीही तुमच्या मनापासून आभार मानतोय. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण सर्वप्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावे. बस तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा आणि नेहमी ही आयुष्याची लढाई नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही लढा. कारण जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता. आणि जर तुम्ही इतरांवरती विश्वास ठेवाल आणि इतरांकडून जर तुम्ही नेहमी अपेक्षा नक्कीच धराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी आनंदी राहू शकणार नाही. म्हणूनच उत्तम पद्धतीने समजून घ्यावे आयुष्याला. बस एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. म्हणून उत्तम पद्धतीने तुम्ही हे तुमचं आयुष्य अर्थात आयुष्याला समजून घ्या आणि उत्तम पद्धतीने तुम्ही नेहमी भगवंतांची मात्र निस्वार्थ मनाने भक्ती करत चला.
बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचे. धीर धरा, कधी निराश होऊ नका, कारण ज्यांनी तुम्हाला लिहिलेले आहे तो तर हा नक्कीच विश्वासाचे महान लेखक आहेत. बस एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे. म्हणूनच भगवंत म्हणतात तुमच्यासोबत दुसऱ्यांचे चांगलं व्हावं. तुम्ही देखील अशी नक्कीच अपेक्षा धरा. मागे आयुष्यामध्ये तुमचं कधी वाईट होणार नाही जर तुम्ही कधी कुणाचे वाईट केलेले नसेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही काळजी करणं सोडून द्या. नेहमी बाळूमामांवरती विश्वास ठेवा आणि साधं सोपं आपण हे आयुष्य नक्कीच जगावं. कारण प्रत्यक्ष नेहमी दिलखुलास देखील असावं. न लाजता हे आपण रडावं. राग आला तर पुन्हा चिडावं. पण झाले गेले तिथल्या तिथं आपण प्रत्येकाने सोडावं. आणि या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून आपण प्रत्येकाने नक्कीच जगावं. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, आनंदी राहून हे नक्कीच तुम्ही तुमचे आयुष्य जगा. बाकी नक्कीच अनंत उपकार आहेत आपल्यावरती बाळूमामांचे. फक्त तुम्ही आता मात्र नक्कीच त्यांच्या योजनेवरती विश्वास ठेवा. कारण भगवंत जे काही करीत असतात ते तर आपल्या उत्तमासाठीच करतात. फक्त आपल्याला मात्र योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच समजून जाते. म्हणूनच चिंता काळजी सोडावे आणि नक्कीच भगवंतांचे असे संदेश आपण आपला किमतीचा वेळ देऊन नक्कीच ऐकावे. हा संदेश जितका वेळ देऊन ऐकलेला असाल त्याबद्दल आणखी एकदा मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.